मी बीएमसीची सर्व्हिस सोडली. कुठलाही विचार न करते. बर कारण माझे गुरु गोंदवलेकर महाराज आणि त्यांच्याकडनं आदेश आल्यानंतर मी ती सोडली आणि स्वतःला या ह्याच्यामध्ये वाहून गेले. स्वामी मला सांगायचे सारखी ही 2 मंत्र तू सतत म्हण. अक्कलकोटला जात असं अक्कलकोटला जाते आहे. तर त्यामुळे असं छान असं गाडीमध्येच ध्यान लागतं आणि त्याच वेळेला ते ऐकायला आले. कानात एक आवाज आला असता की इहार म्हण इहार पहिरा म्हण पहिरा. आणि मग अक्कलकोटला दर्शन घेतलं आणि सतत तोच कानात आवाज आला. मग मी म्हणतं की ठीक आधीपासनं गोंदवलेकर महाराजांचा आवाज कानामध्ये येणं आणि त्यानुसार आपण ऍक्शन कृती काय याची मला सवय होती. बरं. त्यामुळे मला हे वेगळं नाही वाटत. फक्त आवाज वेगळा हे झालं. पण मग ते नुसते बीजमंत्र येऊन काय करायचं त्याचं मला काहीच माहिती नव्हतं. पण मग कसं होतं त्यावेळेला श्रीपाद वल्लभ पोथीचं नियमित वाचन आजही मी करते. वा त्याच्यामधून मला गायडन्स येत देत सांग की हे त्याचा काय वापर करायचा आणि ते कसं करायचं. असं करत 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 मग स्वामींकडून काही सिम्बॉल्स आहेत चिन्ह ओके आणि मग करता करता एक ही पूर्वस्मृती हिलिंग पद्धती डेव्हलप झाली रॅटर ती त्यांनी करून घ्यायची. तेव्हा तुम्हाला निराश वाटतं दुःखी वाटतं तेव्हा पावलं पण टाकवली लागतं. लक्षणे नुसतं जर नव्हतं त्याला या भूतकाळामधल्या ज्या काही माझ्या अनुभवातून निर्माण झालेल्या भावना आहेत त्या जास्त प्रमाणात साठले. त्यांचा योग्य प्रकारे निचरा नाही झाला तर तुम्हाला नक्कीच त्या तुमच्या मानसिक शारीरिक आर्थिक आणि नातेसंबंधातील आस्पेक्टवर निगेटिव्ह पडतात. ओके तो जो मला कमी तर आपल्याकडे कुठली गोळी आहे किंवा कुठली ट्रीटमेंट आहे का असं आपण एक्सरे काढण्यासारखं किंवा स्कॅन करून काढू शकत नाही की माझ्या आतमध्ये किती साठे. बरोबर बरोबर. मग त्याच्यावरती थेटपणे काम करणारी पद्धती म्हणजे पोहोचली. लाईव्ह मेडिटेशन मी जेव्हा घेते तेव्हा माझी एक श्रद्धा आहे की ते मी करत नाही स्वामी करून देतात महाराज करून देतात. सो मी त्यावेळेला माझी नसते. तर एकदा एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि कसं काय देवयाने तुम्ही ते पितरांचा आशीर्वाद म्हणून एक प्रत्यक्ष टाकलंय. ओके काय करायचं त्याच्यात मी सांगितलं की तुम्ही तुमच्या समोर जे चेहरे आहेत त्यांची क्षमा मागा. तुम्ही त्यांना क्षमा करा वगैरे. ती सगळी प्रोसेस चालू असताना एक व्यक्ती माझ्यासमोर आली की जिला मी बघितलं नव्हतं. आणि ती माझ्याकडे बघून हसली. मी आपलं फ्लो मध्ये तिला म्हटलं मी तुझं काही केलं तू मला क्षमा कर चुकलं असेल तर आणि मी पण डोळ्यात. तर ती व्यक्ती परत हसली आणि माझं माझ्या डोक्यात ठरलं की हसन. ओके आणि मी सारखं म्हणतो की हे हसन कुठतरी पाहिजे. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. साधारण 1 वर्ष आधी आपण एक पॉडकास्ट केला होता ज्याच्यामध्ये पूर्वस्मृती हिलिंग त्याच्यानंतर इहारा आणि अहिरा या मंत्रांविषयी आपण बोललो होतो आणि तुम्ही बरेच जण त्याच्यावर कमेंट्स अजून सुद्धा करताय, त्याच्या स्टोरीज शेअर करताय, त्याचे रील्स शेअर करताय. सो त्याच रिलेटेड आपण म्हणलं की अजून एकदा पॉडकास्ट झाला पाहिजे आणि अजून काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या पण आपण जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्याचसाठी आज आपण आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा बोलवत आहोत ताईंना. वृषालीताई तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. आणि जे पहिल्यांदा तुम्हाला आज बघत असतील कारण ऑलमोस्ट आता वर्ष झालं आपण गप्पा मारून, तर जे पहिल्यांदा पाहतायत त्यांना प्लीज थोडी तुमची ओळख करून द्या. मी हिलर आणि मेडिटेशन एक्सपर्ट आहे. त्याचप्रमाणे पुस्तकं लिहिलेली आहे आणि यूट्यूबर आहे. म्हणजे अर्थातच पुस्तक लिहिल्यामुळे लेखिका. वा तर ही सगळी जी काही टायटल्स किंवा बिरुद आपण म्हणू ती मला मिळाली ह्या माझ्या हिलिंगच्या प्रवासात. बारी स्वतः मी बीएमसी मध्ये नोकरी करत होते. 25 वर्ष मी नोकरी केली. पण त्याच्यानंतर जेव्हा हिलिंग हा एक कन्सेप्ट जो माझ्या आयुष्यामध्ये आला त्याच्यानंतर मला असं वाटलं की ह्याचा इतका उपयोग आहे की त्याचा प्रसार झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मग मी बीएमसीची सर्व्हिस सोडली. कुठलाही विचार न करते
बर कारण माझे गुरु गोंदवलेकर महाराज आणि त्यांच्याकडनं आदेश आल्यानंतर मी ती शोधली आणि स्वतःला या ह्याच्यामध्ये वाहून गेले. आणि मग त्याच्यामधलं मी बरंच शिक्षण घेतलं. रेकी आहे, सिक्कीम आहे, रॅडिकल हिलिंग किंवा मॅग्निफाईड हिलिंग, लामा फेरा, जे जे काही मला समोर येत गेलं, नाही मी पण जे जे समोर येत गेलं ना ते मी शिकत गेले. बर आणि मग ते त्या सगळ्याचे मी उपचार पद्धती म्हणजे त्याच पद्धतीने मी लोकांना उपचार देत होते. जे जे काही शिकत होते, जो जो काही मला वेळोवेळी गायडन्स यायचं महाराजांकडून, त्याचं बोट धरून मी ना फक्त पुढे साधत होते. बर आणि मग असं करता करता असं एकदा आलं की आईच्या नावाने मी हिलिंग सेंटर सुरू केलं. माझ्या आईचं नाव निर्मला जोशी. बर तर तिचं व्यक्तिमत्व अतिशय प्रेमळ आणि लोकांना मदत करणारं असं होतं, जिव्हाळ्याचं. म्हणून मला असं वाटलं तिच्या नावाने आपण काहीतरी सुरू केलं पाहिजे. निर्मल विसा या नावाने मी हिलिंग सेंटर सुरू केलं. वा जेव्हा सुरू केलं तेव्हा अशी काही खूप विजन होती वगैरे असं मी म्हणणारच नाही. कारण मला एवढंच माहिती होतं की सद्गुरूंकडनं आलं की ते त्याचं पालन करायचं. करेक्ट मग तसं करता 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 2019 मध्ये अक्कलकोटला जात असताना स्वामी समर्थांकडून मला 2 बीजमंत्र कानामध्ये आले, बर जे इहारा आणि अहिरा. इहारा म्हणजे काय तर बाहेर काढून टाकणं, डिलीट करणं, आणि अहिरा म्हणजे आग घेणं किंवा स्वीकार, इतके त्याचे अर्थ. पण मग ते नुसते बीजमंत्र येऊन काय करायचं त्याचं मला काहीच माहिती नव्हतं. पण मग कसं होतं त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभ पोथीचं नियमित वाचन आजही मी करते. वा तर त्याची पारायण करत असताना ना त्याच्याच पानांमधून त्याचे जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामधून मला गायडन्स येत गेला स्वामींकडून की हे त्याचा काय वापर करायचा आहे आणि ते कसं करायचंय. असं करत 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 मग स्वामींकडून काही सिम्बॉल्स आहेत, चिन्ह. ओके आणि मग करता करता एक ही पूर्वस्मृती हिलिंग पद्धती डेव्हलप झाली, रादर ती त्यांनी करून घेतली. वा हा आणि मग 2019 मधली घटना, मग 2020 मध्ये कोविड आला आणि मग सगळं आपल्याला माहितीच आहे प्रत्येकाने. तर त्या काळामध्ये मन शांत राहण्याकरता वगैरे म्हणून मला आदेश आला की युट्यूब चॅनल सुरू कर. नाहीतर माझ्यासारखी एक व्यक्ती, आम्हाला ते युट्यूब चॅनल वगैरे काही त्यातली माहिती नाही किंवा फार काही त्याच्याविषयी काहीच, म्हणजे आपण काय करायचं असतं काय काहीच नव्हतं. बर केवळ सुरू केलं आणि त्याच्यावरनं मी मेडिटेशन वेगवेगळी रेकॉर्ड करून लोकांकरता टाकायला सुरुवात केली. ओके आणि मग पूर्वस्मृती हिलिंग पद्धती पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर लोकांना मी त्याच्यामधनं तयार झालेले मंत्र स्वयंसूचनेला म्हणू शकतो अशा द्यायला सुरुवात केली. ओके इन बिटवीन ह्या सगळ्या शिक्षणामध्ये मी टॅरो रिडिंग पण शिकले. अच्छा आणि टॅरो कार्डचं वैशिष्ट्य असं आहे की ते तुम्हाला ना डीप नॉलेज देतात, जे आपल्या अंतरंगात आहे आतमध्ये. कदाचित मलाही माहिती की त्या भावनांपर्यंत पोहोचायला मला टॅरो कार्ड्स मदत करत पोचल्या. एक जेव्हा लोक आली तेव्हा मी त्यांचं टॅरो रिडिंग करून त्याच्या सगळ्या मनस्थितीचा, त्यांच्या मनावर भूतकाळाचा काय परिणाम झालाय, कुठल्या गोष्टींमुळे कुठल्या नकारात्मक भावना साठल्या, हे सगळ्याचा स्टडी करून मी त्यांना त्यांच्याकरता कस्टमाइज ज्याला आपण म्हणतो ओके असे मंत्र द्यायला सुरुवात केली. माझ्या आवाजातली मेडिटेशन ऐकणं हा एक प्रोसेस त्याच्यामध्ये असतो पूर्ण ट्रीटमेंट. तिसरं असतं माझ्याकडून जाणारी डिस्टन्सिंग, ही तुमच्या नावाच्या मार्फत तुम्हाला दिलेलं. बर सो असं एक ते डेव्हलप झालं आणि ते होत गेलं. हाच एक त्याला हे प्रवास आणि प्रवास तो आता 10 वर्ष होऊन आता या जानेमध्ये 12 वर्ष होते हिलिंग सेंटर. आणि असंच आहे की खूप उपयोगी आहे कारण आपला भूतकाळ हा आपल्या मनावर परिणाम करतोच करतो. बरोबर आणि तो मेन म्हणजे गंमत अशी की त्याची आपल्याला जाणीवच नसते. तर त्यामुळे तो वेळीच हील केला तर पुढचं भविष्य जे काय आहे सोपं सुपर. सगळ्यात महत्वाचं समृद्धी आपल्याला. वा वा तर अशी ओव्हरऑल हा ह्याच्यातली जी समृद्धी कन्सेप्ट आहे ना तर आपण बोलण्याच्या ही थोडी वेगळी आहे. बर बर ओके आता आपला मागचा पॉडकास्ट झाला, लोकांनी खूप उदंड त्याला प्रतिसाद दिला, तर काय तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता त्याच्यानंतरचा? लोकांचा रिस्पॉन्स खूप छान.
लोकांनी मला बेसिकली येणाऱ्यापैकी जवळजवळ 80% लोकांनी असं सांगितलं, की आम्ही बरेच पॉडकास्ट बघतो. पण तुमचा पॉडकास्ट ऐकल्यानंतर असं वाटलं, की अरे नाही, की या व्यक्तीला लावून भेटायला हवं. तो जो तुमच्या जेन्युइननेस आहे किंवा तुमचा आत्मीयता आहे, की आम्हाला हवी असं लोकांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे लोकं येत गेली आणि मग त्यांना त्याचे म्हणजे फायदे होत गेले. आणि मग एकाला झालं, की माणूस मला असं झालंय, ह्याला पण असं होतंय. मग तरी ते करत त्याचं हळूहळू स्प्रेड झालं. अरे वा. आता जे लोक पहिल्यांदा पाहतायत तर त्यांना एक्झॅक्टली कळणार नाही की जसं तुम्ही सांगितलं की पूर्वस्मृती हिलिंग एक तुम्ही बेसिकमध्ये मगाशी सांगितलं, पण कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यावर तुम्ही कशा प्रकारे सोल्युशन्स देता हे परत एकदा आम्हाला सांगा. आता काही त्याच्याकरता आपण काही केसेस म्हणजे लक्षात घ्या, की ओके. कसं झालंय. लोकांना किंवा जनरली म्हणजे आपल्याला असं वाटतं, की हो मी भूतकाळामध्ये खूप स्ट्रगल केला किंवा काही घटना माझ्या बाबतीत घडली. ते कोणाला चुकत नाही. प्रत्येकाला कर्मगतीचा काही उणव काही मिळतच आणि ते आपल्याला भोगायला लागतं. कुणाला आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात, कुणाला मध्यावर, कुणाला शेवटी असते किंवा कोणाला आर्थिक पातळीवर असेल, कोणाला मानसिक, शारीरिक नातेसंबंध या कुठल्या ना कुठल्या तरी आस्पेक्टने ते भोगायला लागतं. तर बेसिकली पूर्वस्मृती लिंक पद्धतीचा जो बेस आहे तो असा आहे, की पूर्वकर्मानुसार तुम्ही काही एक स्वभावविशेष आणलेले आहे. अच्छा. म्हणजे आता मी तापट आहे किंवा मी शांत असेल किंवा मी खूप बडबडी आहे किंवा काही जण एकदम शांत असतील. काही जणांना ज्याला पण राग सहन होत नसेल आणि त्यांचा अहंकार खूप असेल. काही आपण एका भावनेने असे बद्ध झालेलो असतो. त्यामुळे येणारा प्रत्येक अनुभव मी त्याच भावनेतून बघतो, अनुभवतो. बरोबर. मग हे जे काही अनुभव आपल्याला येतात, आपण त्याच्यातनं बाहेर पडू किंवा आता सध्या माझी कंडिशन अशी की मी एका मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे. तरी सुद्धा मनाच्या लेव्हलवर आपण ते अनुभवतो. बर. जे विचार येतात ते मनात येतात आणि नुसते विचार येत नाही तर त्या विचारातून भावनांची निर्मिती. बरोबर. मग त्या भावना ज्या असतात, ते म्हणजे काय तर ऊर्जा आहे. एनर्जी इन मोशन म्हणजे इमोशन. करेक्ट. सो त्याला फोर्स आहे. त्याला जडत्व आहे, हलकेपणा आहे. बरोबर आहे. त्याचं प्रसरण होतं, ह्याचं आपुलपण होतं. हे सगळे ऊर्जेचे नियम त्याला लागतात. करेक्ट. त्यामुळे तुम्ही अनुभवता की जेव्हा तुम्हाला निराश वाटतं, दुःखी वाटतं, तेव्हा पावलं पण टाकवली जातात. जड झालंय असं आपल्याला. बरोबर. मन अगदी निराश असतं, काही करू नये असं वाटतं. जडतच आहे. करेक्ट. पण आनंद झालेला असेल की मग तुम्ही वय विसरता, तुम्हाला काय झालंय ते विसरता आणि एकदम खूप छान पद्धतीने तुम्ही ते होतो. सो या भावना आपल्या लाईफवर नियंत्रण ठेवून असतात. बर. मग या भूतकाळामधल्या ज्या काही माझ्या अनुभवातून निर्माण झालेल्या भावना आहेत, त्या जास्त प्रमाणात साठले, त्यांचा योग्य प्रकारे निचरा नाही झाला, तर तुम्हाला नक्कीच त्या तुमच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि नातेसंबंधातील आस्पेक्टवर निगेटिव्ह परिणाम करतो. ओके. मग तो जो मला कमी करायचा, तर आपल्याकडे कुठली गोळी आहे का किंवा कुठली ट्रीटमेंट आहे का असं आपण एक्सरे काढल्यासारखं किंवा स्कॅन करून काढू शकत नाही की माझ्या आतमध्ये किती साठले. बरोबर. बरोबर. मग त्याच्यावरती थेटपणे काम करणारी पद्धती आणि use. अच्छा. ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जेव्हा मला भेटायला येता तेव्हा टॅरो रिडिंग करून मी म्हटलं मगाशी तसं की तुमची मनस्थिती, भूतकाळाचे तुमच्या मनावर झालेले परिणाम आणि आत्ता तुम्ही जो प्रॉब्लेम फेस करताय त्याच्यामध्ये नक्की कुठली भावना आहे, कुठल्या भावना आहेत, एकच नसते अनेक असते. तर बरोबर. त्या कुठल्या आहेत ते बघायला मी टॅरो रिडिंग करते. ओके. तुमचं सगळं ऐकून घेते. निम्मं ना माणसं तिकडेच हे होतात. कारण बोलायला कोणी नाही. बरोबर. मोकळेपणा. तर ते मी ऐकून घेतल्यावर मग त्यांच्याकरता म्हणून तयार केलेला एक कस्टमाइज मंत्र किंवा स्वयंसूचना त्यांना देते आणि तो त्यांनी कमी कमी 90 दिवस तरी महिना ते अच्छा. सकाळी 21 वेळा संध्याकाळी 21. बर. सो हार्डली त्याला एक 10 मिनिटं सकाळी 10 मिनिटं संध्याकाळी लागतात. खूप काही त्याला वेळ द्यायला लागतो अशातला भाग आहे. कारण प्रत्येकाला आपलं रोजचं रुटीन आहे, आपले करिअर आहे, कर्तव्य आहे. करेक्ट. मग त्यांना त्यांच्या जीमेलवरनं माझे काही माझ्याच आवाजातली रेकॉर्ड असलेली बरीच मेडिटेशन्स आहेत, वेगवेगळ्या इंटेन्शन आहेत.
कारण उद्देश हा तुझा महत्वाचा. बरोबर. तू एखाद्याकडे करतोयस, त्याच्यामागे तुझं काय भावना आहे ह्याच्यातनं तुझी कर्म निर्माण होतात. अच्छा. कारण तू एखाद्याला समज मदत कर, तू त्याला दाखवायला करतोय का माझी पापं कमी व्हावी म्हणून मी त्याला पुण्य कमवायला म्हणून मदत करतो. तुला जेन्युइनली वाटते की त्याचं चांगलं. करेक्ट. हे जे काही उद्देशामध्ये फरक आहेत ना, त्यानुसार तुझी कर्म निर्माण. बर. तर त्याचनुसार तोच बेस ठेव. जी मेडिटेशन्स आहे ती एका पर्टिक्युलर इंटेन्शननी घेऊन तयार केलेली आणि सातही चक्राचं शुद्धीकरण आणि संतुलन करणारी मेडिटेशन बर. ती तुम्हाला ऐकायला दिली जातात 90 दिवसांमध्ये वेगवेगळी ॲज पर टॅरो बॅग्स. अच्छा. द थर्ड स्टेप इज माझी डिस्टन्स. तुम्ही एकदा भेटले मला, ऑनलाईन भेटा, ऑफलाईन भेटा, तुमचा चेहरा माझ्या लक्षात असतो, तुमचा एकूण ग्राफ माझ्या लक्षात असतो की कुठल्या ह्याच्यातून तुम्ही गेलेल्या. सो तुमचं गिलिंग करता म्हणजे एका नावाच्या माध्यमातून ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचवतो. बर. तर आता हे कसं शक्य आहे? तर माझा फोन नंबर दिलेला आहे. तर त्या फोन नंबरवरनं लोक मला कनेक्ट होतात की इतकं सहजतेने घडतं, तितक्या सहजतेने तुमच्या नावाच्या मध्ये तुमचा चिन्ह हात पाठवले. बर. काही बाबतीत असं असतं की एखाद्या व्यक्तिगत डिस्टन्स सिलेक्ट करते, पण ते त्याला माहिती नाही. त्यावेळेला त्याचे फोटोच्या मारतात, त्याचा चेहरा, त्याचं स्टडी करून, स्टडी करून त्याची काय व्यक्तिमत्व, काय कुठले भाव आहे, ह्या सगळ्याचा स्टडी करून डिस्टन्स केला. ओके. सो असा 90 दिवसांचा कमीत कमी आपली ट्रीटमेंट असते. कारण तुमच्या आत वर्षानुवर्ष किती साठले त्या मनाने 90 दिवस म्हणजे 3 महिने आहे, काहीच नाही. पण त्याच्यात तुमची जबाबदारी अशी की तुम्ही रोज मेडिटेशन ऐकायला पाहिजे, त्या स्वयंसूचना होणार. बरोबर. आणि माझी जबाबदारी की माझ्या आठवड्याला तुमचं डिस्टन्स आहे. ओके. सो असं जेव्हा आपण सगळं व्यवस्थित करतो तेव्हा लोकांना आलेले आहे. अरे वा. बर. मग हे अनुभव आम्हाला प्लीज शेअर करा. बेसिकली मुद्दाम सांगायला आवडेल, कारण कसं असते मी ते अनेकदा असं वाटतं की झाला आता तो गेला भूतकाळ, तर काय मी पडलो बाहेर त्याच्यात किंवा मी पडले बाहेर आणि आता नाव आय एम ओके किंवा मी किक काढले किंवा मी त्याच्याकडे लक्ष देतो, असं की कॅज्युअल आपला अप्रोच भूतकाळ बघण्याचं. पण त्याचं महत्व पटायला म्हणजे काय आहे आणि ते आपल्या मनावर कसं हे काम करतं आणि त्याच्यातनं पूर्वस्मृती हिलिंग मधून त्यांना कसा फायदा ते सांगणारी एक गोष्ट. काही उदाहरणं किंवा टेस्ट केस मी सांगते. एक व्यक्ती होती अशी चांगली, त्याचं करिअर एकदम सेट झालेलं होतं, कुटुंबामध्ये पण काही प्रॉब्लेम नव्हता, सगळं सुखी व्यवस्थित, अतिशय हुशार आणि त्याचा पूर्ण कंट्रोल आपल्या करिअरवर आहे, थोडंसं नाव आहे त्याचं. बर. अशी एक व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये ट्रॅव्हल करत असताना काहीतरी एक लाईफ थ्रेटनिंग अनुभव जसा येतो तसा तो त्या व्यक्तीला. बर. आणि त्या ह्याच्यातनं तो बाहेर पडेल. नंतर मग कालांतराने त्याला प्रत्येक गोष्टीची अशी भीती वाटायला लागली किंवा अँझायटी किंवा आतमध्ये रेस्टलेस काय जाणवायला लागला. ओके. असा सुद्धा वारंच काळ गेला. त्याला असं वाटलं ठीक आहे मी ट्रीटमेंट घेतो किंवा मी काहीतरी असेल काहीतरी होईल होईल असं म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. करिअर करताना वगैरे त्याने हा सगळ्याचा अडथळायला लागला, कारण जे आता पण तो एक कॉन्फिडन्स करत होता तो कुठेतरी त्याला थोडंसं डाऊन वाटायला लागलं. सेल्फ ड्राईव्ह करताना सुद्धा त्याला ते जाणवायचं की ही इज नॉट एन्जॉईंग. कुठलीच आयुष्यातली गोष्ट तो एन्जॉय करत नाही. असं सगळं त्याचं चाललं होतं. काही काळ गेला होता तो अनुभव घेतल्यानंतर, ही वर्ष गेली आणि तो माझ्याकडे आला. बर. तर मग असं स्टॅरो रिडिंग वरनं शोध घेता 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 मी त्याला विचारलं, तर त्याने सांगितलं की असं असं मला अनुभव आला होता आणि मला असं वाटतं तेव्हापासून मला जास्त भीती वाटते. ओके. मग मी बघितलं, कन्फर्म केलं, तर तीच एक खेळ होती. तो अनुभव होता की ज्याचा त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला. मग मी त्याला त्याच्यामध्ये बाहेर पडण्याकरता तो मंत्र किंवा स्वयंसूचना तो तयार करून दिला. त्याला मला सांगितलं, काही मेडिटेशन्स दिले त्या, आणि बेसिकली भीतीची भावना जाण्याकरता म्हणून आपण प्रत्येक चक्र क्लीन्स करणारं मेडिटेशन आपल्याकडे, आणि ती चक्र नाही तर आपण औंढा सुद्धा पेंजिंग बॅलन्स करणारं मेडिटेशन. कारण शरीराभोवतीचं जे ऊर्जावल आहे जे आपल्याला दिसत नाही ते आहे, आणि आपल्या भावभावनांचा त्याच्यावरही पण. बरोबर.
सो आपल्याकडे अशी पूर्ण सिरीज आहे 90 दिवसांची की जिकडे तुम्हाला 7 चक्राचं प्रत्येक मेडिटेशन 11 दिवस ऐकायचं असं. बर. तरी भीतीची भावना मी करता म्हणून मी त्याला ते मेडिटेशन ऐकायला गेलो. माझी डिस्टन्स हिलिंग चालू होती आणि त्याला डिस्टन्स हिलिंग ते सगळा आमचा प्रोग्राम संपल्यानंतर त्याने मला सांगितलं की मला खूप शांत वाटते. अरे वा. आणि जो कॉन्फिडन्स मला गेला आता मला आता कुठे करून आणि मला आता भीती अशी नाही. ओके. सो त्याचा परिणाम मला आतमध्ये खूप जाणवतोय. प्लस बाहेर सगळ्या लोकांना जाणवतोय, माझ्या सगळ्या कुटुंबांना किंवा माझ्या कामावरती त्याचा एकदम पॉझिटिव्ह. वा. सो मला बरं वाटतं असं एक. ओके. यानंतर असे कुठले आर्थिक रिलेटेड किंवा मग असे आता जसं एक पितृपक्ष चालू आहे, असे काही केस स्टडीज होत्या का तुमच्या? आर्थिक बाबतीमध्ये कसं असं माहिती आपल्याला असं वाटतं की अरे मी काय कसं कोणा पैसे देईन किंवा मी एवढे पैसे कमावतो तर जातात कुठे किंवा मिळालेले पैशातून तुला समाधान नाही. तो पुरेसा असला तरी तुला असं चांगलं वाटतं की नाही अजून मिळालं पाहिजे. तर हे सगळं ही काही तुझी कन्सेप्ट तयार होतात की त्या मूळ एकटं असतात आणि त्याच्यावरती जे काही तू अनुभवतेस जेव्हा दिखले ते तुझ्या आई वडिलांच्या कुटुंबात तू अनुभवलंय बघितलंयस. या सगळ्यामुळे ते तयार होतात. ते डिग्री सिस्टीम तयार शिकतेस माझ्याकडे आणि की अगदी खूप कठीण होत पैसे नाहीतच आहेत काय का. ओके. आणि मग हे कसं काय बाहेर पडायचं ह्याच्यात मार्ग आहे. कोणीतरी नावं सुचवतात माझ्याकडे येतात. तर मग तो आला माझ्याकडे आणि मग त्याची कार्ड्स बघता बघता मी जेव्हा त्याला बोलतं केलं तेव्हा त्याने मला सांगितलं माझ्या लहानपणी ना मी खूप करेन. एक वेळी जेव्हा मॅम तर उद्या मिळेल ते बापरे. पण वडिलां किंवा जे काही सगळं होत त्यांची नोकरीवर नीट न झाली या सगळ्याचे परिणाम मागे होऊ नये. आणि असं सांगता सांगता तो घराला रडत नाही. खूप अपसेट झाला होता ते सगळे दिवस आठवून. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे हरकत काम द्या. ओके. तर ते तसं झालंय म्हणून तुमच्या बाबतीत असं झालंय असं आपण म्हणू शकतो. तर म्हणजे कसं म्हणजे ॲज पर टॅरो रिडिंग मला असं वाटतंय की तो जो हळवेपणा तुम्हाला आलाय त्या अनुभवात त्यामुळे म्हटलं तुम्ही ना लोकांची अशी विचार न करता मदत केली. अच्छा. मी त्यांना विचार खूप बरोबर. मला म्हणे एखादा माणूस संकटात आहे आणि तो माझ्याकडे मदत मागायला आला. मला वाटतं की मीच त्याला तारण म्हणजे मीच त्या मदत केली पाहिजे आणि केली पाहिजे. मी जे अनुभवलंय ते त्याला नाही अनुभवत. तो मला नातेवाईक कसं आहे कोणी मित्र असेल तर मला असं वाटतं माझी जबाबदारी केली. तर म्हणून मग मी त्याला कायम माझ्या ह्याच्यातनं मदत करत गेलो. सांगायची गोष्ट अशी की या मुलाने प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा शिक्षण पूर्ण करून चांगल्या ठिकाणी त्याला नोकरी होती जिकडे तो चांगला अर्न करत होता. म्हणजे असं नाही त्याची नोकरी नव्हती करिअरमध्ये सेट नव्हता त्याच्याकडे पैसे नव्हते तरीही तो आर्थिक संकटात होता. तर त्यामुळे तो आल्यानंतर मी हे जेव्हा त्याच्याशी बोलले तर तो म्हणाला की हो मी विचारच करू की हे जात त्याशिवाय मला मनाला चैन नाही पडत. बर. आणि मी माझ्याकडे नसले ते इतरांकडनं घेऊन दे. मी म्हटलं आता या तुमची परिस्थिती अशी करायचं तर तुम्हीच दिलंय. बरोबर. तुम्ही कुठे एक शांतपणे विचार केला. आज म्हटलं तुमच्या मुलाला द्यायला तुमच्याकडे नाही कशामुळे काय कारण हा जो तुम्ही हळवेपणा आणलाय त्या मागच्या सगळ्याकडे तर तुम्ही आधी स्वतःला सेटल करायला पाहिजे. नाहीतर तुमच्या वडिलांच्यामुळे जे तुमच्या बाबतीत तेच तुम्ही देताय की तुमच्या मुलाला. बरोबर. यू हॅव टू ब्रेक दिस पॅटर्न. तुम्हाला हा पॅटर्न ब्रेक केला पाहिजे. ओके. आणि म्हणून मग मी त्याला दिलं. तो थोडा सेटल झाला. त्याला मुळामध्ये त्या क्षणी त्याची चूक कळेल आणि तो म्हणा ह्याच्या पुढे मी कोणाला पैसे देणार नाही हवत जाणार नाही. माझ्या जुन्या गोष्टी आठवून मी कोणाला तारणहार झाल्या कथा करणार नाही करत. ही एक गोष्ट सांगू शकतो. पितृपक्षातला अनुभव तर लाईव्ह मेडिटेशन जेव्हा मी घेत असते तेव्हा खूप लोकांना खूप काही अनुभव येतात. ओके. त्यातले काही जण व्यक्त करतात
काही जणांनंतर पर्सनली पाठवतात, काही जण भेटल्यानंतर सांगतात. आणि आता मी माझं मला वाटतं 3रं-4थं वर्ष असेल की मी ते लाईव्ह सेशन्स घेते. अरे वा. आणि आता सुद्धा फेसबुक कक्षामध्ये मी मेडिटेशन टाकलेली आहे, लोकांनी ऐकावे. आणि मी ते नंतर ह्याच्यावरती टाकते युट्यूबला. ओके. तर एकदा एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि हे गंमत अशी ना की हे सगळं मला लोकच येऊन सांगतात. हे अच्छा. मला कळतं की त्याला काय फायदा. तर त्याच्यातला हा एक अनुभव. ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि म्हणे की मला तुमचं ना कोणीतरी नाव सुचवलं. हा. पण कसं आहे म्हणे मॅडम आता ना बरेच असे लोक आहेत, तर त्यामुळे कोणाकडे जावं, काय करावं असा मला एक प्रश्न पडतो. पण म्हणून मला कोणीतरी ज्या व्यक्तीने नाव सुचवलं त्याने सांगितलं की तुमचं युट्यूब चॅनल. मी या युट्यूब चॅनलवर गेलो आणि कसं काय देवाने तुम्ही ते पितरांचा आशीर्वाद म्हणून एक मेडिटेशन त्याच्यावर टाकलंय. ओके. ऐकलं एकदा ऐकलं मला बरं वाटलं. आणि असं मी एक 7-8 दिवस कंटिन्युअसली ऐकत होतो. आणि ऐकतायत तर असं झालं की त्याच्यात तुम्ही सांगितलंय की तुम्ही तुमच्या समोर जे चेहरे येतील त्यांची क्षमा मागा, तुम्ही त्यांना क्षमा करा वगैरे. बरोबर. ती सगळी प्रोसेस चालू असताना एक व्यक्ती माझ्यासमोर आली की जिला मी बघितलेलं नव्हतं. आणि ती माझ्याकडे बघून हसली. मी आपलं फ्लो मध्ये तिला म्हटलं की मी तुझं काही केलं तू मला क्षमा कर, चुकला असेल तर. आणि मी पण तुला तर ती व्यक्ती परत हसली. आणि माझ्या डोक्यात आणलं ते हास्य. ओके. आणि मी सारखं म्हणतो की हे हास्याबद्दल पाहिलं पाहिलं. आणि जेव्हा मी ते मेडिटेशन संपून बाहेर आलो तेव्हा मला लक्षात आलं की माझा मुलगा तसाच आहे ते तसा बसला. आणि खरं सांगू म्हणे मी तुमच्याकडे काय येणार होतो की माझे आणि माझ्या मुलाचे संबंध हे ताडलेले होते. अच्छा. पण जेव्हा हे मेडिटेशन मी केलं आणि मी जेव्हा ती क्षमा मागितली, क्षमा केली, तेव्हा ना कुठेतरी एक गाठ सुटण्यासारखं. वा. आणि आता माझे आणि त्याचं संबंध चांगलं. माझ्याच शहराला एकतर आहे कारण काय हे लाईव्ह मेडिटेशन मी जेव्हा घेते तेव्हा माझी एक श्रद्धा आहे की ते मी करत नाही, स्वामी करून देतात, महाराज करून घेतात. सो मी त्यावेळेला माझी नसते. मी काय बोलते, मी जे काही एका हातून ते बोलते, आताच कुठले बोलते, कुठलं टेक्स्ट नाही किंवा कुठला स्क्रिप्ट नाही. मग त्यावेळेला जी काही ती एनर्जी असते ना ती कोणाला काय देऊन जाईल माहिती. काय सांगतात. त्यामुळे लोकांना असं वाटतं की खूप लोकांचं असं बोलायचं राहिलेलं असतं. ती व्यक्ती गेलेली असते आणि बोलायची पण त्यांना असं वाटतं की मी बोलून टाक किंवा त्यांचं काय म्हणतं ते माझ्यापर्यंत पोहोचलं किंवा मला बरं वाटलं त्यांना इतके होतं रे. मग अनेक काही ओळखीचे चेहरे काही अनोळखी चेहरे लोकांच्या समोर खूप लोकांना फायदा होतो, शांत वाटतं. काही लोकांना कालांतरात त्याचे त्यांच्या आयुष्यात पडसाद उमटलेले दिसतात चांगलं. तर असं सगळं अनुभव आहे. एक अनुभव आणखीन एक मला शेअर करावा असं वाटतं. एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि ती म्हणाली की माझं एका मुलावर प्रेम आहे गेल्या 7-7 वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. ओके. पण ते घरच्यांना मान्य नाही. आणि घरच्याला मान्य नाही त्याला मी त्यांना दोष देणार नाही कारण त्या व्यक्तीशी काही काही गोष्टी अशा आहेत की त्या घरच्यांना नाही पटत आणि ते स्वाभाविक आहे. ओके. पण माझं त्याच्यावर प्रेम नाही आणि त्यामुळे मला त्याच्याशी लग्न करायचं. पण गप्पत अशी आहे की घरचा खूप विरोध आहे आणि मला घरच्यांना पण नाराज नाही. बर. तर आता ते मला मागे लागले की आम्ही तुला मुलं देतो, आम्ही तुझ्या कुठल्याही मुलाचं लादणार नाही, पण तू मॅट्रिमोनियल ते काय असतं साईट नाव नोंदव, त्याच्यामधून तू एक चांगली मुलगी बघ. एक 2-4 मुलं त्यांनी शॉर्टलिस्ट केली. मुलाची मुलगा बोलीचा. तर तुम्हाला काय वाटतं मी काय का मी आधीच्या ज्या मुलामध्ये प्रेमात आहे त्याच्याशी लग्न करावं का मी हा जो मुलगा आलेला आहे ज्याचं माझ्याशी बोलणं चाललंय तर त्याच्याशी लग्न करा. त्यांनी म्हटलं आपण टॅरो बघूया. टॅरो बघूया. तर मी म्हटलं एक सांगू का तुला, मी असा तुला कुठलाच सल्ला देणार नाही की तू अमुक कर की अमुक करू नकोस. ओके. कारण आपला आतला आवाज, आपली इंट्युशन पॉवर ही आपल्याला योग्य गाईड करते. तशी तुलाही कळेल. फक्त आत्ता तुझं जे थांबावलेपण आहे, त्या अस्थिरपण ते जे तुझ्या ज्या काही भूतकाळ किंवा घडलेल्या गोष्टी
त्याच्यात तू बाहेर आली पाहिजेस. त्यामुळे असं होऊ शकेल का? म्हटलं पण मग बघता 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 लक्षात आलं की लहानपणी तिने 3-4 वेळेला चाइल्ड अब्यूज बापरे. आणि गंमत अशी की ही घटना ज्या व्यक्तीबाबत घडते ती कोणाशी शेअर नाही करत. बरोबर. कारण ती सांगण्यासारखी नसतेच नाही. करेक्ट. त्यामुळे ती मनात आत वर्षानुवर्ष राहते. सो या सगळ्याचा परिणाम असा झाला होता की ती एकदम तिला कॉन्फिडन्स नव्हता किंवा तिला त्यावेळेला जी काही भावना तिने अनुभवल्या त्या इतकं हताशपणा, बेचैनी, तिरस्कार, राग हे सगळं जे सारखं उफाळून येत होतं किंवा तिला ते कळत होतं आणि हातमध्ये बऱ्यापैकी साठलं होतं. ह्या सगळ्यामुळे तिचं मन बेचैन होतं आणि हा अगदी मुळापर्यंत पोचल्यासारखी गोष्ट. बरोबर. ती खूप वेळा त्याच्यावर बोलली, रडली, मोकळी झाली. मग मी तिला ऐकलं की एक काळच मी जे देईन ना, म्हटले आपली वेळ स्वामींनी घडवली. बरोबर. तू जे देईन ना ते मनापासून अनुभव यायला सुद्धा तुम्हाला काही काळ स्वतःला द्यायला. सगळेच माझ्यावर आज विश्वास ठेवून काय सांग करून पण नकोस. कर पण महिना 2 महिने आणि म्हटलं निर्णय तूच घ्यायचा. मी नाही तुला. कारण तुझं भलं कशात आहे हे तुला माहितीये. फक्त आता ते तू कळत नाहीये. राईट. मग डिस्टन्स येईन मेडिटेशन ऐकून आपल्याकडे चाइल्डहुड ट्रॉमा न बाहेर पडण्यासाठी प्रत्येक चक्र क्लीन्स करून मेडिटेशन तसं भावरा क्लीन्स करा मेडिटेशन 90 दिवसाचा तो प्रोग्राम ते मी तिला दिलं. मग हळूहळू त्या ह्याच्यातून बाहेर पडतो. तिने तिच्याकरता योग्य निर्णय घेण्याकरता लागणारा आत्मविश्वास क्लॅरिटी मिळवली. सो ते मला आनंद आहे. असे सगळे हे आहेत. मग तुझ्या कुठल्याही नातेसंबंध म्हटले आहे तुझ्या रोजच्या रुटीन मधला येणारा स्ट्रेस आहे. असं रोजच्या रुटीन मधला येणारा स्ट्रेस सुद्धा हँडल करताना तुझी पूर्वस्मृती ही तुला मदत करतेच डायरेक्टली इनडायरेक्टली निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह. म्हणून पूर्वस्मृती हील कर म्हणजे त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट कमी कर, त्या भावनांचा निचरा कर. हे कर गरजेचं. ओके ताई, आपण एक वारंवार शब्द ऐकतो तो म्हणजे समृद्धी, की या व्यक्तीकडे खूप समृद्धी आहे किंवा या व्यक्तीला समृद्धीची गरज आहे. तर ही समृद्धी म्हणजे नक्की काय आणि याचे काही प्रकार असतात का, याचं काही स्वरूप आहे का? समृद्धी ही कन्सेप्ट ना ज्याच्या त्याच्या परीने ज्याची त्याची वेगळी असते. माझी काही स्वप्न आहे जी पूर्ण झाल्यावरती मला समृद्ध वाटते, काही इच्छा पूर्ण झाल्या वाटते. तर आता तुझी इच्छा काय आहे, तुझी स्वप्न काय, तुझी आकांक्षा काय आहे, ह्यानुसार ज्याची त्याची समृद्धी त्याच्या पुरती वेगळी असते. ओके. पण गंमत अशी आहे की सगळी आपण जे काही अनुभवतो समृद्धी हे मनाच्या लेवलवर आपण तुझ्याकडे अगदी तुला अपेक्षित होतं की 1 लाख येतील आणि एकदम 5 लाख हा तो जो आनंद होईल किंवा ते जे काही वाटेल ते तुला मनात जाईल. असं कुठलीही मग तू इच्छा, एक शिकणं, करिअरमध्ये कुठले चॉईसेस, लग्न, कुठल्याही बाबतीत. तर म्हणून पूर्वस्मृती लिंक पद्धती असं सांगते की समृद्धी ही एक भावना आहे. अच्छा. बर. समृद्धी म्हणजे पैशाशी हे जोडली जाते ती कन्सेप्ट पूर्वस्मृती लिंक पद्धती नाही. कारण पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीला कुठेतरी एक आध्यात्मिक आहे. ओके. तरी समृद्धी जी आहे ती तुला समृद्ध वाटत आहे, तुला कमतरता वाटतं का? अच्छा. कमतरता, अभाव, उणीव, काहीतरी कमी असं वाटणं, करेक्ट. हे न वाटता तुला समृद्ध, तृप्त, समाधानी वाटत म्हणजे समृद्धी ही. वा. तर कुठल्याही माणसाला, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ज्या काही समृद्धी हवी असते किंवा समृद्धीचे जे काही आयाम आपण म्हणू शकतो ते 4. ओके. एक मानसिक समृद्धी, दुसरं शारीरिक समृद्धी, तिसरं आर्थिक आणि चौथी नाते समृद्धी. अच्छा. तर आपण प्रत्येकाचं बघूया समृद्धी म्हणजे काय थोडंही सांग. मानसिक समृद्धी म्हणजे काय, तर तुझं मन शांत स्थिर असेल तर ते जरा अशक्य आहे.
मग कारण इतके विचार आपल्या मनात येत असतात किंवा आपल्या मनातनं त्या ज्या काही भावना निर्माण होतात त्याने आपण इतकं ड्राईव्ह होतो की आपल्याला मन शांत ठेवणं खूप कठीण. विशेषतः ही आपला कस कधी लागतो जेव्हा तुला अचानक संकट आलंय, काही प्रतिकूल परिस्थिती आहे किंवा काही अडचण आहे, बरेच काळ अपयश आहे आणि कसं बाहेर पडायचं कळत, तेव्हा मन शांत राहणं कठीण. गरजेचं. पण मग पूर्वस्मृती सांगते असं, की त्याच वेळेला तुम्ही चुकीच्या भावनेने निर्णय जर घेतले, भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतले तर चुकण्याची शक्यता. म्हणून आपल्याच प्रश्नांकडे त्रयस्थपणे बघण्याकरता लागणारी जी स्थिरता आहे, की हा असणं म्हणजे मानसिक संतुलन, सत्सद विवेक बुद्धी तुमची काम करणं. दुसरं मानसिक समृद्धी म्हणजे काय तर निर्णय घेताना तुला एक्झॅक्टली फोकस तुझा सोल्युशनवर आहे का प्रश्न, ह्याची तुला क्लॅरिटी अशी, ही एक मानसिक समृद्धीच आहे. निर्णय घेताना भीती न वाटणं, आत्मविश्वास अशी, स्वतःबद्दल स्वतःच्या मनामध्ये एक प्रेमाची भावना अशी. नाहीतर अनेकदा काही आपल्याला गोष्टी जमल्या नाही की आपण स्वतःला दोष घेणं, राग करणं, कारण ते इतकं सोपं असतं. तर जर मला स्वतःविषयी आदर नाही, प्रेम नाही, तर ते समोरच्यांकडनं मी अपेक्षा केली तरी मला मिळेल कसं. सो ही झाली मानसिक समृद्धी. तुमच्यामधली जे काही वाईट आहे, चुकीचं आहे, वाईट असं नाही म्हणा, काही कमतरता आहे, ती पण आपण ऍक्सेप्ट करत तयार नसतो बघा आपल्या अहंकारा. बरोबर. आजूबाजूची परिस्थिती किंवा माणसं कशी आपण ऍक्सेप्ट करतो त्या, आणि मग मन सतत बेचैन असणं ही सगळी झाली तुझं. ते न होता तू शांतपणे त्या ह्याच्यामध्ये गडबडून तर आपण जाणार अचानक आलेल्या कुठल्याही, पण त्याच्यानंतर त्याच्यातनं थोडं मागे जाऊ, आपल्याला त्या गोष्टीला हँडल करण्याची कपॅसिटी आली पाहिजे, मानसिकता आली पाहिजे. ही म्हणजे मानसिक. सेकंड शारीरिक समृद्धी. शारीरिक समृद्धी म्हणजे तो निरोगी असणं हे तर आहेच. पण कसं आहे, आतमध्ये खूप दबलेल्या भावना असतील तर त्या भावना जशा तुझ्या पेशींच्या स्मृतीत जतन होतात, त्यामुळे त्या अवयवांवर काम करतात, गुन्सवर काम करतात, म्हणजे त्या काही सिस्टीम्स आहेत आतमध्ये शरीरातल्या त्याच्यावर काम. तो शरीर चांगलं सुदृढ असणं हे प्रत्येकाचं असतं, की आपण एक सरळ सोट म्हणू शकतो की शारीरिक समृद्धीची व्याख्या. पण तसंही आणखी नाही त्याला काही वेगळ्या आस्पेक्ट. एक मी समजा तुम्हाला आजार झालाय तर तुम्ही त्याची करता स्वतःची शरीराची काळजी घेतली, जे काही तुम्हाला पथ्य दिली की आवडीने पाळणं, म्हणण्यापेक्षा की त्याचा त्रास करून नाहीच की काय मला गोड आवडत आणि खायलाच मिळत असं तो चिडचिड न करता करणं, ही एक शारीरिक समृद्धी. समजा आपल्या शरीरामध्ये काही कमी आहे न्यूना, तर ती आपण ऍक्सेप्ट कर, ही झाली शारीरिक समृद्धी. त्याचबरोबर मी माझ्या शरीरात गरजांकडे लक्ष देत, शारीरिक समृद्धी. माझ्या शरीराला मी जेवढी कष्ट करते तेवढीच भूक आवश्यक आहे, ती त्याला देणं, त्याला वेळोवेळी चांगलं खायला देणं, माझ्या शरीराची मी काळजी घेणं, त्याच्यावर प्रेम करणं, ही पण एक शारीरिक समृद्धी. काय आता येऊया आर्थिक समृद्धीकडे. आर्थिक समृद्धी म्हणजे मगाशी आपण उदाहरण बघितलं जसं की कुठल्याही भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही आतोनात पैसा खर्च न करता योग्य प्रकारे पैसा खर्च करणं, त्याचं योग्य नियोजन करण्याचं भान, मानसिकता म्हणा, आणि जो पैसा येतोय त्याच्यामध्ये म्हणा समाधान. नाहीतर किती पण असो, मला समज 4 लाखांनी बरं वाटेल तर तुला 40 लाखांनी बरं, योग वाटणारही नाही. कारण पैशाच्या ह्याची व्याख्याच वेगळी आहे प्रत्येकाची. त्यामुळे आलेल्या पैशाचा विनियोग व्यवस्थित होणार किंवा त्याच्याबाबत तुमच्या करिअर आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जे कष्ट करताय त्याचा मोबदला पुरेपूर तुम्हाला मिळेल, ही सुद्धा एक प्रकारची आर्थिक समृद्धीच आहे. नातेसंबंधातील समृद्धी, ती म्हणजे एकतर नातं तुमचं सगळ्यांच्या कुटुंबामध्ये एकोपा असणं, सुसंवाद असणं, जो हल्ली खूप कमी आहे, कम्युनिकेशन गॅप भरपूर आहे. दुसरं म्हणजे प्रत्येकाने आपापली स्पेस दे, तेवढं समजूतदार, ती पण महत्वाची गोष्ट आहे. तिसरं की तुम्ही एकमेकांना समजून घेणं किंवा एकमेकांच्या ओळीवांसकट एकमेकांना स्वीकारणं, ही पण एक नातेसंबंधाची समृद्धी आहे. सगळ्यांशी प्रेमाचे संबंध. आणि आणखीन एक अशी समृद्धी आहे, इतरांचं वाईट झालं म्हणून तुम्हाला आनंद न होणं, ही सुद्धा संबंधाची समृद्धी.
कारण मुळामध्ये असूया, जेलसी, मत्सर या भावना कधी निर्माण होतात की माझ्याकडे काहीतरी कमी आहे किंवा मला काहीतरी हवंय आणि ते समोरच्याकडे, किंवा नकळतपणे आपण समोरच्याच्या जेलस करतो. पण व्यक्ती म्हणून किंवा ऍज अ सोल लेवलला ही भावना तुम्हाला खाली आहे, तुझी प्रगती नाही करत, अधोगती. सो त्याही भावना तुमच्या मनात नसणं, समोरच्याचा आनंदामध्ये तुम्हाला आनंद वाटतो, मनापासून वाटणं, दाखवण्या करताना पण नाते संबंधातली सो अशा 4 प्रकारचे प्रकार आहेत समृद्धीचे आणि ते दुःख आहे. या सगळ्या बाजूने आपल्याला समृद्ध असायला पाहिजे. तुझ्याकडे पैसा असून उपयोगी का नाही, त्यावेळी तो कौतुक दाखवायला कोणी माणूस नाही, काय उपयोग खरे. आणि तुझ्याकडे अतोनात पैसा आहे पण तू 4 पावलं पण नाही चालू शकत शरीरात, त्याचाही काय उपयोग. बरोबर. मग हे सगळं तुला जर हवंय तर त्याच्याकरता लागणारी मानसिकता तुला, कारण शेवटी मूळ इकडेच आहे ना, अंतःकरणात आहे. तू कितीही सजवशील, काहीही करशील, आणि आतमध्ये जर काही नाहीये तर त्याचं बाहेर रिफ्लेक्शन येणार कुठल्या ना होत. बरोबर. कुणाच्या आयुष्यात तू बघशील तर कुठल्याही एका आस्पेक्टला प्रॉब्लेम असतात, काहींच्या 2-3 असतात, हे विचारांच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम. बरोबर. तर मग हे हँडल करायला जी मानसिक ताकद पाहिजे, जो फोकस तुला पाहिजे, जे तुला आत्मविश्वास द्या, जो दृष्टिकोन पाहिजे, ती मानसिकता येण्याकरता म्हणून पूर्वस्मृती वेग पद्धतीत निघणं करते. पण माझ्याकडे काळ बघायला लोक येतात तेव्हा मग आमचं कधी होईल, काय होईल, ते भविष्य आता तुम्ही जितकं हे करा ना तुम्हाला दिलेलं ते तुमच्या हातात आहे. ते जेवढं तुम्ही अगदी मनापासून करा तेवढे रिझल्ट तुम्हाला पुढे मिळणार. अच्छा, हे खूप डीप आहे. लोकांनी समोर असं नुसतं असं नाहीये कृती म्हणजे. कारण बघ का असं मी म्हणते की समाधान, तृप्ती आणि आनंद आपल्याला झाला की आपल्याला समृद्ध वाटतं, पण ती टेम्पररी पण असतं का म्हणे ती भाव. विना आध्यात्मिक अँगल असं आहे की समजा मला गाडी घ्यायची इच्छा, ती घ्यायची, पण आपलं मन असं आहे ना की ते तिथे नाही थांबा. मग मी आता जर एक कुठली पर्टिक्युलर ब्रँडची गाडी घेतली तर मला ती सर्वोच्च अमक्या नमक्याकडे असलेली गाडी पाहिजे. सो मी परत धावायला लागणार, परत त्याचं टेन्शन घेणार, प्रेशर. सो आहे त्याचा आनंद पण आपण उपभोगत नाही त्यामुळे, आणि म्हणून ती समृद्धी तुम्ही अनुभवा, तुमच्या आतल्या मनाशी तुम्ही संवाद साधा. करेक्ट. जे आहे त्यात आपण समाधान खूप कमी वेळा मानतो, आणि ती पूर्वीच्या काळामध्ये खूप वृत्ती होती, आता ती खूप कॉम्पिटिशनमुळे बाह्य गोष्टी दाखवणं हा प्रकार खूप आल्यामुळे असेल, पण ते आतमधली समृद्धी कुठेतरी कमी होते. प्रत्येक जण कसली ना कसली तरी कमतरता घेऊन धावतोय त्याच्या मागे, आणि मग मनच तुझं येईल तर स्थिर नसेल तर काय. ती मानसिकता आली पाहिजे. त्याच्याच करता आम्ही काय करतो, एक तुला समृद्धीची मानसिकता येण्याकरता म्हणून पूर्वस्मृती आमचा जो कोर्स आहे ना पहिला, स्मृती हिलिंग पद्धती आम्ही शिकवतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे बेसिक लेवल 1 आहे त्याच्यामध्ये सुद्धा या 4ही आस्पेक्ट वरती मेडिटेशन ऐकावं की ती समृद्धी येण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता 7ही चक्रांचं क्लिअर. म्हणजे थोडक्यात ग्लास आहे तर तो आपण किती फुल आहे ह्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करूया, म्हणजे हाफ एम्प्टी आहे त्यापेक्षा, कारण त्याच्याशिवाय तुला तुझ्या आजूबाजूला असणाऱ्या अपॉर्च्युनिटीज पण दिसणार. करेक्ट. ओके. सुरुवातीला जसं तुम्ही सांगितलं की भावना काही व्यक्त होतात, काही अव्यक्त असतात. माणसांमध्ये पण आपण म्हणूयात की 2 वृत्ती असतात, काही की जे भावना जी मनात येईल ते व्यक्त करतात, आणि काही खूपच सहनशील असतात की काही तुम्ही बोला ते आत साठवून ठेवतात. तर या दोन्ही वृत्तींना पूर्वस्मृती हिलिंग जे आहे हे कशा पद्धतीने मदत करतं? कारण कधी कधी असं होऊ शकतं की भावना प्रत्येकच व्यक्त करत चालले, त्यांनीही त्रास होतो समोरच्याला, किंवा अरे मी कशाला बोलून गेलो, आणि जी दुसरी आहे की हे साठत जातं आणि त्यांनी सुद्धा त्रास होतो की मी तेव्हा बोललं पाहिजे होतं, हे व्यक्त केलं पाहिजे. हे खूप छान प्रश्न आहे हा. कारण कसे कुठल्याही आयुष्याच्या बाबतीमध्ये संतुलन हे गरजेचं. ह्याच्यामध्ये मी नेहमी एका पदार्थाचं उदाहरण देते.
की समजा आपण कुठला बटाटे वडा केले घरी, तर तो एक तो प्रचंड तिखट केला किंवा तो प्रचंड खारट झाला, तर आपण ते एन्जॉय करणार का? त्याच्यामध्ये योग्य तेवढं मीठ, योग्य तेवढा मसाला, योग्य तेवढं तिखट पडलं की तो पदार्थ सुंदर. तसंच आपल्या आयुष्यामध्ये कुठेही प्रत्येक गोष्ट ही संतुलित असेल, बॅलन्स असेल, तर त्याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो. बरोबर. तसं खूप बोलत जाणं किंवा मनामध्ये येईल काही बोट माणसं मना येईल ते बोट त्या फिल्टरच नसतं, पण त्याचा पण परिणाम उलटा होतो ना, किंवा काही जण अजिबातच बोलत. तर ह्या दोन्हीही गोष्टी सांगतात. आतमध्ये साठवून ठेवून 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 पण चांगलं नाही आणि अति बोलणं पण चांगलं. म्हणजे आता ह्याच्यात आपण उदाहरण घेऊया, हे जास्त स्पष्ट काय. समजा असं आहे की तुला समोरनं अनुभव येतोय की तुला सांगितलं जातं की तुला हे जमणार नाही, काहीच करू शकतो. काय बावळट आहेस, ती अमुक अमुक बघ किती छान करतोय किंवा छान कर तू असं तुझं सारखं तुला टोचून बोललं जातंय, खच्चीकरण केलं जातं. मग सुरुवातीला काही जण कशी रिॲक्ट करतील की खूप राग येईल काही ना, आणि मग खूप ती मनात तो राग साठेल, जणांना खूप दुःख होईल, वाईट वाटेल. या सगळ्या जणांना आपल्याला साधारण जाणवतं या भाव की ते आग साठतं, घुसमट होते, दडपण येतं. बोलायचं तर कोणाशी बोलायचं, कारण सगळ्यात कसं बोलतात. बरोबर. पण ह्या सगळ्यातनं हळूहळू हळू तुझी स्वतःबद्दलचीच एक बिलीव्ह सिस्टम तयार होतो की मी नाही करू शकत. सो ज्याला आपण न्यूनगंड म्हणू शकतो, तो आपल्याही नकळत आपल्या सुरू होतो. करेक्ट. मग मी त्या न्यूनगंडाच्या भावनेतनच प्रत्येक गोष्ट बघा ही गोष्ट करायची नाही मला तो डिसिजन घ्यायचा नाही मला. मग तो माझ्या प्रत्येक आस्पेक्टवर तो न्यूनगंड अफेक्ट. बरोबर. पण तो जर तुम्ही योग्य प्रकारे हे परत योग्य प्रकारे ते जे मनामध्ये तुमच्या जमा झालेल्या भावना आहेत त्याचा तुम्ही विसरा केला त्याचा, तर हे अति बोलणं किंवा आतमध्ये दाबून द्या ह्याच्यापेक्षा तुम्ही एका बॅलन्स हा बरोबर कळलं. आणि त्याच्याकरताच पूर्वस्मृती पद्धती म्हणून आम्ही म्हणतो की पेशींच्या स्मृती सप्तचक्रांच्या ऊर्जेमध्ये जिथे जिथे यांची साठवणूक आहे ही आपण कमी करतो. त्याच वेळेला आपण अहिराहून सकारात्मक भावनिक ऊर्जेचा स्वीकार करतो, आत घेतो, जेणेकरून कमी 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 ज्या अतिभावना आहेत त्या कमी होतात आणि तिथे पॉझिटिव्ह भावना रिप्लेस होते आणि मग हळूहळू त्याचं प्रमाण वाढत जातं. त्याचं संतुलन होतं. मग जेव्हा संतुलन होतं तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या हे होतं, कारण नेहमी शक्यतो असं असतं की तुम्ही आजूबाजूची माणसं आणि परिस्थिती बदलू शकत. मग त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, स्वतः बदल करू शकता की त्याचा मला किती इफेक्ट आला पाहिजे आणि मी किती परिणाम करून दिला पाहिजे याचं मला भान अशी जागरूकता अशी, त्याच्याकरता ही पुरुष हिलिंग पद्धत आहे. म्हणून मी तिथे म्हणते की ही पद्धती तुमच्या कम्युनिकेशनवर काम करते असं मी म्हणते. तू तसा पहिल्यापासून एक विचारधारा आहे, म्हणजे दोन प्रकार तू म्हणालास असेल. एक आतमध्ये साठण्याची वृत्ती तू जन्मता आणलेली आहेस, तू अनुभव पण तसेच येतात, कारण तू कार्मिकली काही आहेत तुझे काही. हो, कर्म म्हणजे काय, जो त्रास तुम्ही दुसऱ्याला दिलेला आहे तर तुम्ही स्वतः भोगता तेव्हा तो माणूस होतो. बरोबर. सो एक तुमच्या बाबतीत घडतंय ते काहीतरी कार्मिक गणित आहे, ते अनुभव तुम्हाला आहेत. पण ह्याच वेळेला हे अनुभव घेत असतं जर आपल्या मनाची ताकद जर तू स्थिर ठेवू शकला, जर त्याचा वाईट परिणाम तू टाळू शकला, तर आपसुकच ती भोगांची तीव्रता कमी नाही करण्याची. सो अशा रीतीने ती कार्मिक इशूंवरती पण काम करते असं असं होतं. बर, आता तुम्ही उल्लेख केला अहिरा आणि इहारा, तर मग आपण हे मागच्याही पॉडकास्ट मध्ये थोडक्यात बोललो होतो, तर अहिरा आणि इहाराच का असं हे जेव्हा आलं मला तेव्हा मला कळेना की हे काय आहे. पण स्वामी मला सांगायचे सारखे हे दोन मंत्र तू सतत म्हण. त्याची थोडी स्टोरी पण परत एकदा सांगा की कसं आलं. बेसिकली अक्कलकोटला जात असतं
अक्कलकोटला चालले. तर त्यामुळे असं छान असं गायीवरतीच ध्यान लागलं आणि त्याच वेळेला ते ऐकायला आले. कानात एक आवाज आला असा, की "इहारा म्हण इहा अहिरा म्हण अहिरा." आणि मग अक्कलकोटला दर्शन घेतलं वगैरे आणि सतत तोच कानात आवाज आला. मग मी म्हटलं, की ठीक आहे. आधीपासनं गोंदवलेकर महाराजांचा आवाज कानामध्ये येणं आणि त्यानुसार आपण ॲक्शन घेणं, कृती करणं ह्याची मला सवय होती. बरं. त्यामुळे मला हे वेगळं नाही वाटत. फक्त आवाज वेगळा आहे हे जाणवलं. की मग जेव्हा मी ते स्वतः म्हणायला सुरुवात केली आणि डोळे मिटून ते म्हणायला सुरुवात केल्यानंतर मला जाणवलं की जबरदस्त व्हायब्रेशन्स निर्माण होतात जेव्हा मी हे माहिती इहार इहारा ही सगळं नाभी चक्राची हालचाल. ओके. मग ते कसं करायचं, कसं त्याचा वापर करायचा वगैरे. तर शिपाशी वल्लभ ह्याच्यामध्ये असं आलेलं आहे, की स्पंदन शक्ती सकारात्मक करून त्याच्यामध्ये तुमची जी भौतिक दुःख आहे, ती हरण करण्याकरता मंत्र तयार कर. अच्छा. असं एक ती वाक्य त्याच्यामध्ये आहे आणि ते सतत हायलाइट व्हायचं माझ्यासमोर. सो मी ते वाचत असताना शिपाशीबद्दल वाचत असताना पण मला असं वाटायचं याच वाक्याशी थांबूया, याच वाक्याशी थांबूया. आणि मग मला ते बाय इंटेन्शन आणि मग टॅरो कार्डची पण मदत केली त्याला ध्यानधारणा हे तर आहेच. ह्याच्यातून तो गायडन्स येत गेला आणि मग त्याच्यातून लक्षात आलं की लोकांना भौतिक दुःख निवारण करण्याकरता या बीजमंत्रांवर आधारित मंत्र किंवा स्वयंसूचना करून घे. हा मग अशी ती सुरुवात झाली. तोपर्यंत माझ्याकडे बरेच जण एक होते कारण 2014 साली मी गिरीज सेक्टर स्थापन केलं ऑफिशियली. त्याच्या आधी 2013 पासून मी हे करतच होते लोकांवर ट्रीटमेंट केलं. त्यामुळे एक येईल होती लोक ज्यांना विश्वास वाटत होता की अशी काही लोक. मग मी त्यांना सांगितलं की असं असं मला आलेलं आहे, तुम्ही तुकडा देऊ का करून. त्यांना विश्वास वाटला म्हणून त्यांनी ते लगेच तयार झाले आणि लोकांना त्याची ती व्हायब्रेशन खूप छान अनुभव यायला लागला. मग मला त्याच्यात आलं की नुसतं ते नाही तर मेडिटेशन पण रेकॉर्ड्स करा, 7 चक्रच हे करायचं. मी ती तयार करायला सुरुवात केली. ते सुद्धा मी करत असताना मी म्हटलं की मी कसं करायचं काय करायचं मला माहिती तज्ञानी मालक आहे. मी या क्षेत्रातच पहिल्यांदा पाऊल टाकते. तुम्हाला कसं करायचं ते करून घ्या. कायम गोंदवलेकर महाराजांना स्वामी समर्थ बोलावते म्हणजे करू. मग ते रेकॉर्ड होत गेले. टीम सुद्धा होते ना की त्यांनीच अशी माणसं पाठवली होत गेली की ज्यांना या सगळ्यांचे अनुभव आले आणि हा परत लोकांकरता पोचवायची इच्छा आहे. अशीच माणसं मला जोगत गेली. मग त्याच्यात मग ते सगळं तयार झालं. मग मी म्हटलं मला अशी कसं युट्यूब चॅनल तयार मग त्याच्यावर मी मेडिटेशन सो बेसिकली परत येऊया इहारा अहिराकडे. मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं ते थोडक्यात रिपीट करते. ह्याच्यामध्ये जो हा आणि रा हा शब्द आहे तो हम या विशुद्धी चक्राशी निगडीत असलेला बीजमंत्र आणि रम नाभी चक्राशी निगडीत असलेला बीजमंत्र ह्याचं ते एक वेगळं स्वरूप. किंवा जेव्हा तू हा असं म्हणतोस बाहेर फेकण्याचे क्रिया. बरोबर. सो इहारा मी म्हटलं तसं बाहेर टाकायला सो इहारा इहारा इहारा. आणि जेव्हा तू म्हणतोस म्हणजे आराम म्हणतो अहिरा आतमध्ये श्वास घ्या. सो आपण ती स्वीकार करू अहिरा अहिरा आहे. आता याच्यामध्ये जर तू विशुद्धी चक्र आणि जे नाभी चक्र मणिपूर चक्र सगळ्यांना त्याच्या कॉम्बिनेशनच का झालं बाकी चक्रांचे बीजमंत्रांचा का त्याला जोडले गेले नाही ह्याचा मी नंतर विचार करत होते. बरं की का मग लवं का नाही किंवा बाकी कुठले बीजमंत्र का नाही रम आणि हात ह्याच एक वेगळं रूप का घेतलेलं. ओके. तर त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की हे वाणीचं सगळे हे आहे पराव पश्चिम मध्यमा वैखरी जी कंठात निघते तिचा हम असा उच्चार परावाणी ही जी नाभीजवळच ती अतिशय सूक्ष्म रूप. त्याच्या बाबतीमध्ये मी विचार केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर मला असं जाणवलं त्याचे वेगवेगळे हे आहे. पण जेव्हा समर्थांचं वाङ्मय वाचत असताना मला असं त्यांनी जे सांगितलं त्याच्यानुसार की ती अत्यंत सूक्ष्म स्वरूपात आहे. तर जेव्हा तुझ्या मनात काही कुठल्या घटनेत न जाताना प्रसंगात न जाताना ज्या काही भावना उत्पन्न होतात त्यातल्या तुला सगळ्यात जाणवतं कशा
अगदी सूक्ष्म रूपात असतं, तिथेच असतं. तुझ्या मनातल्या Correct. विचार सुद्धा सगळे तुला जाणवत नाही, Correct. सूक्ष्म रूपाने तिकडे. पश्चंतीमध्ये हळूहळू तुला कुठेतरी त्याची जाणीव झाली. मध्यम वाणीमध्ये काय कुठेतरी प्रगट होऊ लागतात भावनांच्या होतात. त्या तुमचा अनुभव लागतात हृदयात. दुःख, सुख, निराशा, असा येता तर बळता सगळ्या गोष्टी इथे जाणवतात. बरोबर. मग त्यातली काहीच तू बोलून दाखव. बरोबर. तुझ्या मनात आले ते सगळे विचार बोलायला लागले तर बघा असतं. कारण आपल्याला मर्यादा आहे. Correct. किती बत्तेची मर्यादा आहे किंवा नात्यांमधल्या मर्यादा. तू Correct. जाऊन सगळ्या गोष्टी सगळ्यांशी नाही बोलू शकत. अगदी. त्यामुळे तू जे काही तयार होतं त्यातलं काहीच बोलतोस, हम्म. काहीच ते वैखरीतनं प्रगत. Correct. सो हा सगळा जो पाठ आहे, ही शारदा मातेची हे आहे देवता आहे, तो क्लीन करायला पाहिजे. नुसतं तो जे स्थूलावरलं कमी करून उपयोग नाहीये. तर तो आतीन हे झालं पाहिजे. Correct. त्यामुळे मी जेव्हा मंत्र देते तेव्हा असं सांगते की असं काही नाही की तुम्ही मोठ्यानेच बोलता. तुम्ही तो पुटपुटत म्हणा, तुम्हाला शक्य नसेल मनातल्या मनात म्हणा. पण त्याची व्हायब्रेशन्स एवढी पॉवरफुल आहे की ते ऑटोमॅटिकली या चारही वाणींमध्ये जे जे त्या सूक्ष्म रूपात जे तुला माहिती पण नाही, कदाचित तुम्ही अर्गत जन्मीच्या भावना वाढल्या असेल त्याही संतुलित आणि विशेषतः शुद्ध होण्याचं. वा. मग जेव्हा जी वाणी शुद्ध होईल तेव्हा तुझ्या मनामधली जी अशुद्धी आहे ती निघून जाईल. Correct. आणि मग त्या शुद्धतेने जेव्हा तू विचार करशील, त्या शुद्धतेने जेव्हा तू निर्णय घेशील तेव्हा ते कुठेतरी सतत बरोबर. व्यानी भावनेच्या आहारी लागतो. तुम्ही नाही. अच्छा. असा त्याचा एक मला आध्यात्मिक अर्थ वाटतो की वा. म्हणून मला असं नेहमी वाटतं की हम्म. आध्यात्मिक उन्नती करायची असेल तर जसं नामस्मरण करायला पाहिजे, जसं ही सगळी जसं त्याची बाकीची साधनं आहे, तसं हा मंत्र सुद्धा कुठेतरी तुमच्या पूर्वजन्माचे संस्कार सूक्ष्म रूपाने तुम्ही जे आणले त्याचा निचरा करा आहे. डिटॉक्सिफिकेशन की तुम्ही पंचकर्म करून काय करतात, शरीर शुद्धी करण्याकरता डिटॉक्स करतात. फर्स्टली द्रव्य जे काय आहे ते बाहेर. Correct. असं ते आहे, एवढी ताकद त्याची. त्याची जर तुम्ही मग काही असे विचारतात मग आम्ही नुसतं इहार आहे ना म्हणतो की असेही म्हणणारे होते. मला मी त्यांना सांगते की अहो नुसतं म्हणून उपयोग नाही. हे मी जे म्हणते त्याच्यात मग मंत्र तयार होतात. आणि त्याला एक विशिष्ट उद्देश पाहिजे. मग तो उद्देश कुठला द्यायचा, तर तुमच्या या भौतिक ज्या काही समस्या आहेत त्या निवारणाकरता म्हणून तो उद्देश असेल, त्याच्या अनुषंगाने असणारा उद्देश असेल, तो सुद्धा मी माझं डोकं नाही सांगत. ऍज पर टॅरो गायडन्स जो काही येईल त्यानुसार तो उद्देश दिला जातो. एक मग तुमचा सगळा स्टडी करून कुठल्या भावना, काही लोक म्हणतात ना हो हे असं पण ही भावना नाही जाणवते मला, अहो पण ती आली आहे म्हणजे ती कुठेतरी तुमच्या आतमध्ये आहे. ही जाणीव तुम्हाला नेली, जसं म्हणलं की सूक्ष्म रूपाने असेल. आपल्याला सगळा पाकच क्लीन करायचा. असं नाही की फक्त कंठावरतीच काम करायचं. तो जेव्हा तुम्ही मंत्र म्हणता तेव्हा चारही ह्याच्यावरती काम आहे. जेव्हा ती मेडिटेशन ऐकता तेव्हा त्याच्यातलं लिहिणाऱ्या व्हायब्रेशन सुद्धा तुमच्या सातही चक्रांची ऊर्जा काम करतात. त्याच वेळेला तुमच्या मानसिक एनर्जीवर काम करतात. बरोबर. तेव्हाच शरीरावर पण काम करतात. का 7 चक्र ही दोन्हीकडे असणारे एकच. असं. ओके. आता अर्थातच प्रेक्षकांना हा प्रश्न पडला असणार आहे की मग जसं तुम्ही सांगितलं की हे 90 दिवस मिनिमम तरी केलं पाहिजे. दिवसातून 21 वेळा करायचंय, तर 2दा करायचंय, सकाळी 21 वेळा, संध्याकाळी 21 वेळा. पण मग हे मंत्र कशा प्रकारचे असतात, किंवा मग जसं तुम्ही म्हणालात की मेडिटेशन असतं ते ऐकायचंय, तर ते मेडिटेशन मध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टी असतात हे आम्हाला थोडंसं सांगा. आता मंत्र कसा असतो मी तुला आता सांगितलं तसं उदाहरण देऊ की मला आत्मविश्वास नाही, हे मी उदाहरण घेते. समजा तू आलायस माझ्याकडे, तू मध्ये मला अजिबात कॉन्फिडन्स नाही वाटत, काहीही मला करायचं म्हणजे करिअरमध्ये खरं खूप असं जेवढं माझं व्यक्तिमत्व कॉन्फिडंट असते मग तेवढं मला चांगलं होईल, पण नाही मला लागते. ते त्याच्यावर स्टडी करते, मग लक्षात येतं काहीही घटक ती घटक काही लहानपणीच्या गोष्टी आहेत, काही असे आहेत गोष्टी घडलेल्या की ज्या अजून तुझ्या मनातनं जात नाही, तर मग त्याच्यावरती आपल्याला काम करायचंय. हा सगळा एक ठोकताळा काढल्यानंतर
तो मंत्र म्हणताना मी तुला असं देते की मला आत्मविश्वास येणार हे आपण एक उद्देश आहे. ओके. कारण मी मगाशी म्हटलं तसं 2 अर्थ आहेत ह्याला. भौतिकदृष्ट्या सुद्धा तुला आत्मविश्वास येण्याकरता हे तू विडलेला आहे. बरोबर. त्यामुळे तू येणं हे गरजेचं आहे. आणि आध्यात्मिक एक वेगळी त्याला जर थोडी बाजू किंवा किनार द्यायची झाली तर तू कुठल्या इंटेन्शनने काम करतोस ह्याच्यावरती तुझं कर्म अवलंबून आहे. बरोबर. आणि आपण इथे ह्या सगळ्यांना कुठेतरी कार्मिक गोष्टींवरती पण काम करतो. करेक्ट. तर त्यामुळे ते इंटेन्शन मी घेते की मला आत्मविश्वास आहे. तर मला आत्मविश्वास येण्याकरता माझ्या प्रत्येक पेशीतून असं मी म्हणते पेशींच्या स्मृतींमध्ये जतन असलेली जी स्मृती ज्या भावना आहेत त्याचं संतुलन आणि शुद्धीकरण करण्याकरता हा मंत्र आहे. आणि तू काम कर. तर तेव्हा मी असं म्हणते माझ्या प्रत्येक पेशीतून आणि मग ज्या ज्या भावना मला तुझा अभ्यास करतो जाणवलं त्या सगळ्या आठवून तुझं ते सगळं आठवून डोळे उठून तू मंत्र तयार. ओके. आणि मी तो त्याला पाठवतो त्या व्यक्तीला. बर. आणि मग मेडिटेशन कसं असतं हे तर युट्यूब चॅनलवर जाऊन कोणी पण ऐकू शकेल. 7 चक्रांवरती काम करणारी मेडिटेशनचं. तर त्याच्यामध्ये आपण बेसिकली प्रत्येक चक्राच्या ऊर्जेला एक अशी सूचना देतो की तू त्या ऊर्जेमधून या भावनांची ऊर्जा निघून जातो आणि या भावनांची ऊर्जेचा तो स्वीकार. बर. आणि ते बीजमंत्र ऍज अ इंजिन म्हणून काम करत असल्यामुळे ते बरोबर तिकडेच जातात जिथे जे जायला हवं किंवा काढलं असंच जातं की काढायला हवं. करेक्ट. करेक्ट. सो 7 चक्रांच्या ऊर्जेवरती पण काम असं. आता बहुतांश आपले जे सबस्क्रायबर्स आहेत त्या स्त्रिया आहेत आणि त्यातल्या गृहिणी आहेत. तर अर्थातच गृहिणींना किंवा स्त्रियांना भावनिक दृष्ट्या खूप प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा असतात. तर अशांसाठी पूर्वस्मृती हिलिंग कशा पद्धतीने काम करू शकते? एक तर स्त्रियांविषयी मला आस्था आहे कारण मी स्वतः एक स्त्री आहे आणि मी सुद्धा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की नोकरी करून मुलीला सांभाळणं किंवा नवरा परदेशी असताना सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन घरामध्ये सासू असणं वगैरे म्हणजे हे जे काही नॉर्मल स्त्रीला जायला लागतं म्हणजे घरचं टेन्शन ऑफिसमधलं टेन्शन किंवा करिअरचं टेन्शन जे काय असेल तर हे सगळं सांभाळणं कुटुंबामधल्या 2 पिढींमध्ये एक जो दुवा म्हणून काम करणं हा एक महत्वपूर्ण जॉब प्रत्येक स्त्रीला. मुलं काहीतरी वेगळं म्हणतात घरातले ज्येष्ठ नागरिकांना आपण बोलू शकत नाही त्यांना बघू शकत नाही त्यांचा मान राखला पाहिजे असं सगळं असतं. तर ह्याच्यामध्ये तर तू खूपच छान प्रश्न विचारलास पहिला मुद्दामून सांगते कारण आम्हा बायकांची काय सवय असते माहिती आपल्या गरजांकडे शारीरिक मानसिक आहे आपल्या भावनिक गरजांकडे लक्ष न दे. कारण माझ्या मुलाचं माझ्या नवऱ्याचं माझ्या सासूचं माझ्या आणखीन कोणाचं कसं चांगलं होईल याच्याचकडे आपला फोकस असतो. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टीमुळे माझं माझ्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि स्त्री बेसिकली दर महिन्याला एका हार्मोनचे ऍडजस्टमेंट दाखल असते. तुमच्या भावभावनांचा हार्मोन्स बाबतीत थेट परिणाम होतो हे आपल्याला माहिती. तर त्यामुळे जेव्हा त्या येतात ना तेव्हा खूप काही साठलेलं असतं आणि आता त्यांना स्वतः कुठेतरी काम करायला असं वाटायला लागतं ती जाणीव घेतली तेव्हा ते येतात किंवा मोस्टली माझ्या मुलाला अमुक व्हायचंय माझ्या मुलाचा हा प्रॉब्लेम म्हणून येतं माझ्या नवऱ्याचं हे म्हणून येतं. सो बहुतांश स्त्रिया जेव्हा अशा येतात किंवा मग हे सगळं ऐकून बघून त्यांना मग जाणीव व्हायला लागते की मी माझ्या करता पण काम केलं पाहिजे आणि मग त्या येतात. तर स्त्रियांकरता तर खरंच हे गरजेचं आहे आणि दोन्ही ठिकाणी तारांबळ होत असते त्यांची. तर हे सगळं सांभाळताना मनावरती जो ताण येतो त्याच्याकडे कायम दुर्लक्ष केलं. शरीरामध्ये ते अनेक ठिकाणी साठून जातं अनेक अवयवांमध्ये साठून जातं मग हळूहळू आजार डोकं वर करतात. खरे. तिची स्वतःच्या शरीराशी वेळ चाललेलीच असते कारण दर महिन्याला किंवा प्रेग्नन्सी ह्या सगळ्या ह्याच्यातून ती जात असताना भावनिक टप्पे खूप असते. बरोबर. त्यामुळे मी या पॉडकास्टच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला सांगायला मला आवडेल इतका करत करा मी म्हणतच नाही त्या जबाबदाऱ्या ती कर्तव्य आपल्याला पार पाडायलाच नाही त्याच वेळेला स्वतः बाहेर. आमच्या युट्यूब चॅनलवरती स्त्री स्वास्थ्य करता म्हणून एक मेडिटेशन उत्सव ऍप समर्थपणे हाताळण्याकरता लागणारी शारीरिक मानसिक ताकद येण्याकरता म्हणून मेडिटेशन नुसतं आहे का तुम्हाला नाही ना वेळ मिळते
मला येऊन भेटला, स्वतः करता म्हणून मंत्र घेतला, स्वतः करता वेळ काढला, तर आनंददायक गोष्ट नाही. पण नसेल तुम्हाला तर निदान ते मेडिटेशन करा एक आणि रोज जे काही निर्माण होतं त्याचा निचरा करा आणि स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या. तर एवढे कष्ट करून तुम्ही जे करताय तो आनंद उपभोगायला, ते समाधान उपभोगायला तुमचं मन आणि शरीर सक्षम. खरं. आणि माझ्याकडे येणारे बहुतांश खरंच प्रिय आहे, कारण त्यांना असं वाटतं की नाही आपण हे केलं पाहिजे. बरोबर. ताई, आता आपण पॉडकास्टच्या ऑलमोस्ट शेवटाकडे आलेलो आहे. तर अर्थातच जे आतापर्यंत बघतायत पॉडकास्ट त्यांना हा प्रश्न साहजिक आला असणार आहे, की मग तुम्ही जसं सांगितलं की आपण बऱ्याच गोष्टींवर बोललो, की भावना झालं, त्याच्यानंतर समृद्धी झालं. पण आपल्या शरीरामध्ये कुठल्या भागात कुठल्या भावना साठलेल्या असतात किंवा दडलेल्या असतात? आता काय माहिती, असं बोलायला गेलं तर खूप आहे, खूप अवयव, खूप बारीक सारीक त्याच्यावर ज्ञान आहे. काही ठराविक हे मी सांगते आणि ज्यांना अजून उत्सुकता असेल तर युट्यूब चॅनलमध्ये नवरात्रीमध्ये ते एपिसोड रिलीज केलेले आहेत, म्हणजे की जे प्रत्येक चक्राशी संबंधित अवयव त्यामध्ये साठवून राहणारा ताण, त्या भावनेचा ताण हे डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके. तर बेसिकली खूप लोकांचे पाय दुखतात किंवा कमरेचा खालचा भाग बऱ्याच जणांचा दुखतो ते हालतं. तर त्याच्या मागे भावना किंवा कुठल्या भावनेमुळे ताण असतो. एक तर तुला जो सतत असुरक्षित वाटत असेल, म्हणजे स्वतःच्या सिक्युरिटी बद्दल तुला सतत चिंता असेल आणि काही बोलायला, कुठली कृती करायला तुला जर सतत असुरक्षित वाटत असेल, मग अगदी तुझ्या भावना व्यक्त करण्यापासून किंवा आपल्या भविष्याबद्दल सतत जर तुझ्या मनात असुरक्षिततेची भावना असेल तर तुझे पाय दुखणं होऊ शकतं. गुडघेदुखीबाबत आपण असं म्हणू शकतो की काही गोष्टी तुला पटतात पण तुला नाही शिकत, की फार काही हट्टीपणा, आथरपणा. पण हे सगळं मी नकळत करते. मला नाही कळत आहे की मी ह्या गोष्टीला जो पकडून बसले त्याचा मला असा त्रास होतो. तर त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे तो सरेंडरनेस माझ्याकडे नसल्यामुळे गुडघेदुखी होऊ शकते. ओके. किंवा टाचदुखी म्हणजे मला असं वाटतं की माझी कोणाला किंमत नाही, निग्लेक्टेड फील होतं मग. तर अशा वेळेला टाचा दुखू शकतो. असं आहे. किंवा कधी कधी इन्फेक्शन होतं शरीर, त्वचा विकार होतो. तर म्हणजे त्यानिमित्ताने केस मी सांगू इच्छित. ओके. त्वचा विकार होण्यामागे एक तर इरिटेशन किंवा नात्यांमधलं डिससॅटिस्फॅक्शन, तणाव खूप प्रमाणात, कारण ती व्यक्ती समोर तुझ्या असते सतत, किंवा तो ताण तुला पुन्हा पुन्हा तेच अनुभव येतात, त्याच्यात भावना असतात. सो आतमध्ये साठवून राहिलेला हा नात्यांमधला ताण, हा कुठेतरी त्वचाविकार किंवा सतत एक स्ट्रेस घेण्याची तुला हे असेल, त्याच्यामुळे सुद्धा होतं. आपली नातेसंबंध फक्त समोरच्या व्यक्तीशी नाही, तुझं तुझ्याशी नातं कसं आहे ह्याच्यामुळे सुद्धा हे होतं. काही जणांची अशी टेंडन्सी असते, मी करेन ना तर बेस्टच करेन. परफेक्शनिस्ट. परफेक्शनिस्ट एका ह्याच्यापर्यंत चांगलंच आहे, पण कुठल्याही बाबतीत आपण अतिरेक केला, काही जणांचं रे मला एवढे मार्क मिळाले पाहिजे किंवा मला हे झालंच पाहिजे, मग स्वतःला अगदी टेकीला लावतात आणि मग ते आलं नाही की स्वतःमध्ये बसणार डिससॅटिस्फॅक्शन. करेक्ट. ही बाबतीत त्याच्यात तुम्हाला असे बाहेर पडत. इन्फेक्शन, त्वचाविकार. त्वचाविकार मध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत, वेगवेगळा त्रास तुला होईल, हा एक भाग आहे. आता काही बाबतीमध्ये ॲलर्जी पण तशीच आहे. ओके. आता एक केस होती माझ्याकडे की लव्ह मॅरेज केलं, पण तिच्या सासरच्यांनी तिला लग्न करायला आवडे त्या लोकांना परमिशन दिली, पण सासरच्यांनी त्या व्यक्तीला कधी ऍक्सेप्ट नाही. तो तिने हर प्रकारे प्रयत्न करून सुद्धा ते नाही झालं. मग त्याच्यामुळे कुठेतरी वाटणार आपली पोकळी, ते डिससॅटिस्फॅक्शन, एक असमाधान, किंवा त्याच्यामुळे सतत मनामध्ये असणारी खट गुरु, ह्या सगळ्या भावनांमुळे तिने ॲलर्जी असं. आणि असं आहे. आता पाठदुखी आहे, तुझी जर खायची पाठ खूप ट्रिमिल्डस दिसते अनेक जणांची, तर पैशाबाबत तुला सतत एक टेन्शन तुझ्या
ओके. कॅप्टी तलवार की पैसे मिळतील का, मिळाले की पुरतील का, आता मिळाले ठीक आहे परत मिळतील का, अशी कितीतरी विचार आपल्या मनात येत असतात. बरोबर. आणि हे आता यावेळेला भागले बघ पुढचं हम्म, हम्म. असं एक असतं म्हणजे अगदी ते नोकरदार व्यक्तीला पण असतं, बिझनेस माणसाला माणसाला पण म्हणजे सगळ्यांनाच असतं. करेक्ट. अगदी घरातल्या गृहिणींना सुद्धा असं असतं की चला आता ही नर भागली पुढचं. हम्म. तर त्या संबंधाने अशा विचार जे असतात ते असतात. मधला भाग जो आहे ती असते तुझ्या पोकळी जाणवलेला म्हणजे खरंच मी हे जे काय करतोय त्याची कोणाला किंमत आहे हा, हा. किंवा मी तुम्हाला हवा आहे का, हवी आहे का, हम्म. अशा काही भावना, असे अनुभव तुला परत परत येणं की तुला निफ्लिक केलंय, तुला दखल येते, हम्म. तुझा विचार नाही केलेला. हम्म. आणि मग पुढे जाऊन असंही होतं की काही ओझी मला नकोशी आहे. म्हणजे आता काही जण बघ आर्थिक संकटात हे होतं. एक अडकतात. आहे केस माझ्याकडे की चुकीच्या पद्धतीने भावनांमुळे ती बिचारी त्याच्यात अडकली आहे. त्याच्यातून बाहेर पडावं असं वाटत नाही आणि आर्थिक ओझे आपल्याला कधीच आवडत नाही. करेक्ट. मग त्याच्यातलं कधी बाहेर करू, कधी बाहेर करू. जे जे काही ओझं मला जाणवत असतं आणि ती पाठदुखी. अच्छा. खांदे गुजे दुखतात तेव्हा जबाबदारीची कृती ती म्हणते घ्यायची. अच्छा. मला जमेल का? किंवा मला ही जबाबदारी नकोय. माझं मन नाही सांगत. आणि तरी मला ते समोरनं फोर्स केला जाते किंवा घ्यायलाच आहे. ओके. आता थायरॉइड घेतलास तर अनेक असा दबलेला राग आहे. कितीतरी गोष्टींचा आपल्याला राग येतो बघ आपण काहीही करू शकतो. तो सदा व्यक्त होऊन निघतो. बरोबर. किंवा मग थायरॉइड आणि स्त्रियांच्या बाबतीत खूप रोगी बाबतीत तर कसं आहे नाही की स्वाधिष्ठान चक्र हे तुझ्या आनंदाशी निगडीत. तू आयुष्यावर तुझा किती नियंत्रण ह्याच्याशी निगडीत. आणि त्यामुळे अनेकदा मासिक पाळीचे आजार होतात किंवा त्याच्या वेळेला खूप त्रास होतो बरोबर. की न बोललेल्या अनेक भावना त्यावेळेला कुठेतरी त्रास देतात. असे गर्भाशय असेल त्रास. आणि म्हणजे स्त्रियांना असं नाही पुरुषांना सुद्धा त्या समस्या येतात असं. तर स्त्रियांच्या बाबतीत म्हण पुरुषांच्या बाबतीत म्हणा अनेक अवयव जे आहेत ते तिथे साठलेल्या त्या भावना आपल्याला जाणून देतात की अरे तुने या भावनेकडे तुझ्या लक्ष दिलं पाहिजे बरं. ते आपल्याला कळत नाही. तर मुळासकट जर तुम्हाला जो आजार बरा करायचा तर मूळ आहे तुमचं मन आणि त्याच्यात निर्माण होणार ताप. करेक्ट. तो मी करा. असे अनेक गोष्टी आहेत की ज्या अनेक वेगवेगळे अवयव आहेत मग त्याच्यामध्ये साधणारे ताण वेगवेगळे. त्यामुळे आजार व्याधी सुद्धा आपल्याला होतात. आता डायबिटीस सुद्धा कॉमन आहे. तुम्हाला रब्यात इंटरेस्ट वाटत नाही किंवा एखाद्या व्यक्तीशी असलेल्या नात्यामुळे तुम्हाला काही एक सतत मनामध्ये कसं इरिटेशन काय हा असं वागतोय त्याने सुद्धा तुमच्या मनावर तो सतत परिणाम असणं किंवा तीच भावना पण निर्माण होईल. ती ऊर्जा आहे की एकदा निर्माण झाली की तीनदा मग आपण काय करतो तर त्याचं स्वरूप बदल बस इथे जो काही लॉ आहे ऊर्जेचा त्यांचं एकदा निर्माण झाले की ते नष्ट करता येत नाही मग त्याचं स्वरूप बदलतं. असं आपण त्या भावनेला सकारात्मक दृष्टिकोन देतो किंवा सकारात्मक ऊर्जेकडे त्याचं रूपांतर जेव्हा तुम्ही छान मेडिटेशन आहे तेव्हा ते आपसुक होणार आहे असं. तर त्यामुळे शरीर स्वास्थ्य जर तुम्हाला हवं आहे तर आधी मनाकडे बघा. मनाकडे बघा म्हणजे त्यातल्या येणाऱ्या विचारांचा मागोवा घ्या. आणि लक्षात आलं तुमच्या तर उत्तम नाही का कुणाचं तरी सहाय्य घ्या योग्य प्रकाराने. बरोबर. आणि त्याच्याकरता भोगचून केलेली पद्धती तुम्हाला मदत करते. हे आजपर्यंत आलेल्या लोकांना आलेल्या अनुभवातून सिद्ध. कारण शेवटी मी तुला दिल्यानंतर ती गोळी तुला लागू पडते की नाही जर तुला बरं वाटलं तर लागू पडते. लोकांना अनुभव आले ते त्याच्यातनं बाहेर पडले त्याचा नक्कीच फायदा होतोय. बरोबर. अगदी तुला कोण सांगतात मला असं वाटतंय तसं वाटतं असं आहे.
पण ही किती म्हणजे एक प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सुंदर गोष्ट आहे की तुम्हाला तुमचं पार्टनर असेल, आई-वडील असतील, भाऊ-बहीण असतील, तर ते व्यक्त नाही होऊ शकत आहेत, पण तुम्हाला ह्या काही-काही सायन्सवरून लक्षात येऊ शकतं आणि ॲट तुम्ही जर तेव्हा विचारलत त्यांना, की असं-असं होतंय का? जसं तुम्ही सांगितलं की टाचांच्या बाबतीत असेल किंवा पायांच्या बाबतीत असेल, पाय खूप दुखतायत किंवा मग थायरॉइड जसं तुम्ही सांगितलं. याच्यावरून जस्ट तुम्ही एक व्यक्त जरी झालात, की असं-असं तुम्हाला वाटतंय का? तरी पण समोरच्या व्यक्तीला खूप त्याच्यातून एक आराम मिळतो, की हां, चला ह्याने दखल घेतली. याने पण अर्धे प्रश्न सुटतात. तर त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, की तुम्ही ताईंच्या YouTubeवर जाऊन त्यांनी जसं सांगितलं, की नवरात्रीचे ते व्हिडिओज आहेत, की प्रत्येक चक्र काय सांगतं, की कुठे भावना दडलेल्या आहेत त्या. कुठल्या भावना आहेत. तर ते तुम्ही प्लीज बघा आणि आताही तुम्ही काहीतरी सांगाल तर कंटिन्यू करा. मी तेच म्हणलं, की मी काय केलंय, की आता प्रत्येक अवयवाचं असं घेतलं असतं ना, तर खूपच मोठं हे झालं असतं. कारण एवढ्या सिस्टीमच्या आतमध्ये एवढे हे अवयव आहेत. तर मी त्यांना चक्राशी निगडीत जे अवयव आहेत, हां. तर त्यातले प्रमुख जे अवयव आहेत, तर त्याच्यामध्ये कुठल्या भावनेचा ताण साठला हे सांगण्याकरता म्हणून ते एपिसोड केले. तर प्रत्येक मुलाला चक्राशी निगडीत असणं, स्वादिष्टान चक्र असे असं करत 7 चक्रांविषयी तिथे डिटेल माहिती देतो. अवयव कुठले, त्याच्या मागे साधणारे ताण कुठले आणि त्या चक्राची ऊर्जा असंतुलित असेल तर कुठले आजार होण्याची शक्यता. अच्छा, अच्छा, अच्छा. तर तेच सांगावसं वाटेल, की ताई तुम्ही आलात पॉडकास्टवर. आपण एवढ्या छान गप्पा मारल्या, एवढ्या डीप टॉक झालं आपलं. असं खूपदा होत नाही एवढं डीप कॉन्व्हर्सेशन जे आज मलाही असं वाटलं, की आपण खूप डीप गप्पा मारतोय आणि हे लोकांनाही आवडलं असेल. सो त्याच्यासाठी एकतर तुमचे खूप खूप आभार आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, की ताईंनी सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. ताईंचा नंबर आहे. सो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पूर्वस्मृती हिलिंगसाठी. त्याच्यानंतर यूट्यूब चॅनलची लिंक, इंस्टाग्राम हँडलची लिंक ही सगळी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शिवाय ताई महिन्यातून एकदा मेडिटेशन घेतात सगळ्यांसाठी. सो त्याही रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे, एक व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक जी आहे, ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो तुम्ही त्याच्यावर जाऊन तुमचं नाव रजिस्टर करू शकता. ताई तुम्हाला जाता काही सांगावसं वाटेल? नाही तेच, की आपण आता सध्या खूप धावतोय कुठल्या ना कुठल्या ह्याच्या बाबतीत. मला हे कमी आहे, मला ते कमी आहे, मला ते मिळवायचंय, मला हे मिळवायचंय. पण सगळ्यात महत्वाचं कुठेतरी थांबून जसं आपल्या विचारांकडे, आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांकडे बघायला हवं. करेक्ट. नाहीतर सगळं आपण मिळवलं तरी आणि आतमधलं अंतरंग जर तुमचं शांत नसेल, स्थिर नसेल, तर काय उपयोग आहे? खरंच. आणि आपण जे काही कार्मिक दृष्ट्या आणलेले आहेत, ते कोणाला चुकलेले नाहीच आहे. बरोबर. पण ते भोगत असताना जर आपण मनामधली मानसिकता संकुचित होऊ शकतो. तर तुम्ही तेच अनुभव वेगळ्या रीतीने अनुभवावा किंवा त्याच्यातून बाहेर पडायला अ, चांगली ताकद मिळेल. करेक्ट. तर हा अवेअरनेस प्रत्येकाने खरंच द्या आणि भांबावून जाऊ नका. नक्की प्रत्येकाकडे ती ताकद. जसं चष्म्यावरती तुमचा धूळ असेल तर तुम्हाला नाहीच दिसणार. करेक्ट. पण जर तुम्ही चष्मा साफ केला तर आपल्याला स्वच्छ दिसेल की बरोबर. इतकं सहज आणि सोपं आहे. वाह! त्यामुळे नक्की पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचा प्रत्येकाने फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आहे. स्वामींकडून आलेलं देणं हे प्रत्येकाकडे पोचावं अशी वाह! आणि नक्कीच प्रेक्षक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि आपण अजून एक पार्ट करूयात त्यावेळी ह्या पॉडकास्ट नंतर तुम्हाला काय अनुभव आले, लोकांना काय अनुभव आले हे आपण नक्कीच शेअर करूयात. आवडेल. नक्कीच. आणि ताई जाता आपलं स्वीट टॉकचं रिच्युअल आहे, की आपण फिस्ट बमने पॉडकास्ट एंड करतो. आज आपला फ्लो आणि एवढी छान लिंक लागली, की मला तो फ्लो ब्रेक करावासा वाटत नाही. त्यामुळे आपण एअर फिस्ट बम्प आज करूयात आणि पॉडकास्ट एंड करताना आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. सो त्यामुळे आजचा आपण पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.